पेरूच्या बागातून चालली त्यांच्या तिकडे. ते आपण काकून बघा मस्त असं चुकाचं एक ठोंबलं आहे ते. इकडे पालक आणि सर्व हा त्यांचा लसूणच आहे. असं खूप विकण्यासाठी त्या लसूण लावतात, मोठेच मोठे ओपे. आणि शुगर फ्री पेरू आहे. इकडे एक बाग आहे, तिकडे खाली एक त्यांची बाग आहे. बरं पडतं त्यामध्ये, कमी खर्चात उत्पन्न भरपूर निघतं. तसं पेरू लागले कच्चे कच्चे. चला आता त्यांच्या घरी जाते. आंब्याला मोहर आला मस्त. काकूंचं घर कसं आहे, हा किचन आहे. लसूण घेण्यासाठी आली बघा तर त्यांचा देवार. आवडल्यास ना किंवा त्यांची पेरूची बाग इकडे जनावर आहेत त्यांची मस्त झाडं खाली. तिकडे एक बाग आणि इकडे एक बाग आहे. ह्या जेवायला माझे दादा दीदी सगळे बघा मस्त असा जाळीदार डोसा आणि खोबऱ्याची चटणी खात आहे. तुम्हाला पण आवडत असेल तर नक्की बनवून खात जावं आणि आपल्या फॅमिलीला पण बनवून द्या. मस्त झालंय बाबा. डोसा असा पदार्थ आहे की पोट भरतं पण मन भरत नाही. आवडला तुम्हाला? छान, धन्यवाद माझी फॅमिली. काल सकाळी 9ला घातलं होतं आणि रात्री ह्याच टायमिंगला वाटण केलं होतं. तेव्हा एवढे खुसखुशीत डोसे नव्हते झाले. लगेच पीठ म्हणजे असं फुलायला लागतं ना. आणि आपण थंडीच्या दिवसात कोण गरम पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही, पिठाचा खूप घास येतो नंतर. मग मी रात्री त्याच्यासाठी 2 केली आणि दिवसभर आज बघा पीठ बाहेर ठेवलं, खूप छान फुललं. मी एका ताईचं बघून पिठामध्ये गरम पाणी म्हणजे डाळ भिजवताना घातलं. डोसा अजिबात वास यायला लागला पिठाचा नंतर. त्यामुळे असं एक दिवस ठेवा बाहेर, मनाने फुलतंय आणि मस्त झालाय बघा डोसा, क्रिस्पी. तुम्ही बघू शकता. आता सप्त्यामध्ये जेवण केलंय. पीठ होतं हलकं फुलकं, म्हटलं जेवावं संध्याकाळी. हॅलो, तर बघा आमचा टॉमी कसा फिरतोय. टॉमी टॉमी छुछू टॉमी कुकू टॉमी टॉमी. आता इथे रात्र होणार आहे. इथे टॉमी मोठी ए राजा खा. तुम्ही बघू शकता. आपण नेहमी विचार करतो ना, हे माझ्याकडे नाही, ते माझ्याकडे नाही. पण नाही, तसं नाही विचार करायचा. कारण कोणतीही गोष्ट असू द्या, जेव्हा ती आपल्याकडे येते ना, त्याचे काही वाटत नाही. त्यामुळे जे आहे त्यात समाधान मानायचं आणि मिळेल तेव्हा मिळेल. ती वस्तू असू द्या किंवा काहीही असू द्या. कारण ते खायचं नसतं. जोपर्यंत नाही तोपर्यंत आपल्याला तसं वाटतं. सोनं असू द्या, प्रॉपर्टी असू द्या, काय असतं. त्यामुळे जे काय आहे ते आयुष्य समाधानाने जगायचं असतं. जे आहे त्यात आपलं आयुष्य समाधानाने जगायचं असतं, असं मला वाटतं. माझी फॅमिली पण आनंदी असावी. कारण प्रत्येकाच्या मनात असे विचार येतात की मला तेच नाही आहे, हेच नाही आहे. पण असं नाही आहे. त्यामुळे माझे विचार आवडल्यास नक्की घ्या. बाय, धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.